कशा आहात सगळे? आय होप तुम्ही खूप छान असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. सो इथे मी बनवत आहे मच्छी. तर मग इथं मी सुरमई आणली आहे ना, मला कटलं भेटलं, कालं मासं कटलं. आणि त्याच्यानंतर माझा नवरा मच्छी खात नाही तर त्यांना कोलंबी आणली आहे, बघू शकता. आता मी सुरमई फ्राय करते, कटल्यांचा कालवण घालते ना, 2-3 तुकड्या फ्राय करतो. तर चला या तुम्हाला दाखवते मी कसं काय करत आहे ते. आणि आज आंबा घालणार आहे मी कालवणामध्ये, तर चला. सो गाईज, माझा आवाज येतोय का क्लिअर बघते पहिला. तर इथे मी आपलं लसूण टाकलेला आहे, त्याला थोडासा ब्राऊन करत आहे. टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर टाकूया आपण याच्यामध्ये हिंग गेला, धना पावडर, एकदम थोडासा जिरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला, हळद, चम्मच लाल मिरची पावडर, काश्मीरी मिर्च, आणि हा आमचा आगरी घरगुती मसाला. मध्ये आपण टाकतो आता मच्छी. आम्ही टाकणार होता आंबा, पण आंबा झालाय गोड. आंबा झालाय गोड, तर आपण ह्याच्यामध्ये आंबोशी नाही तर मग कोकम वगैरे टाकूया. तसं आपण टोमॅटो टाकलाय. तर गाईज, ही आहे आमच्या घरातली आंबोशी. ह्याला ड्राय मँगो पण बोलतात. जो आपली कैरी असते नाही का, एकदम अशी आंबट लागणारी, त्याला मीठ आणि हळद लावून सुकवलं जातं आणि त्यालाच आंबोशी बोलतात. तुमच्या इथे काय बोलतात आंबोशीला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता आंबोशी मी कालवणामध्ये टाकते. आपण घालतोय मीठ कालवणामध्ये. कालवण होतोय. आता तुम्ही बोलाल एवढा थोडासा कालवण टाकलाय, कारण की आमच्या घरामध्ये मच्छी कोण खात नाही जास्त, आणि एक कालवण मम्मीने सकाळी केलेला आहे ऑलरेडी. तर एक कालवण आहे, त्यामुळे एवढंसंच कालवण टाकतं. आणि फ्राय मच्छी घरामध्ये खातात, तर मग फ्राय मच्छी जास्त बनवते मी. तर मग चला आता आपण फ्रायकडे वळूया. आणि कोलंब्या पण बनवायच्या, तर पहिला कोलंब्या टाकते, मग नंतर फ्रायचं करते. गाईस, तयार आहे आपलं इथे कटला फ्राय, सुरमई फ्राय, परत इथे बनवली आहे कोलंबी, आणि हा कालवण. आणि मम्मी बनवत आहे आता राईस. मग आम्ही खाऊ मस्त. आता घरामध्ये मच्छी खाणारे मी आणि मम्मीच आहे. बाकी घरामध्ये कोणीच मच्छी खात नाही. ताई खातात, त्यांना सुरमई वगैरे आवडते, बाकी ते दुसरी मच्छी खात नाही. आणि माझे हे तर बाबा, त्यांना फक्त कोलंबीच लागते, कोलंबीच खातात. पप्पांनी खाल्ली तर खाल्ली, त्यांच्या मूडवर डिपेंड. त्यांना मच्छी खायची असेल तर खाल्ली, नाही तर मग नाही खात, असं आहे. तर त्यामुळे आम्ही म्हणजे कमी मच्छी आणतो, ती बनवतो आणि खातो दोघीच जणी. इथे चिकन आणलेलं आहे आणि ते काय साफ करतायत तुम्ही बघू द्या. कलेजी पेटा का. आज आहे आपला पोपटीचा प्लॅन, तर त्याचं मी मॅरिनेशन आता करत आहे पोपटीच्या चिकनचं. तर मग चला मॅरिनेट करूया. तर गाईस, बघू शकता झाडातून, म्हणजे आमचं जो सोनचाफ्याचं झाड आहे त्याला सोनचाफा आलेला आहे. बघू शकता किती मस्त वाटतोय. आणि आमचं बुनो भुबू करतोय. तर आमची तयारी झालेली आहे, बघू शकता गाईस. आणि सगळे जण आलेले आहेत इथे. शो चला. हाय ताई, हाय करा. सचिन दादा से हाय. सो आम्ही सगळेजण चाललोय आज पोपटी करायला, आणि आम्ही ग्रिल पण घेतलेली आहे. बिचारे मेहनत करतायत. तर गाईज, आता आपण आलो आहोत फार्म हाऊसला. सचिन दादाचा हा फार्म हाऊस आहे, आणि हा मस्त असा फार्म आहे. तर इथे काय काय आहे ते दाखवते मी. तर गाईज, इथे आहे गवारीचं झाड, म्हणजे भरपूर झाड आहेत, सगळ्याला गवार लागलेली आहे. तुम्हाला दाखवते, थांबा 1 मिनिट. ही बघा,
ह्याला लागले आहे गवार. ही गवार आहे सगळी गावठी गवार आणि असा पूर्ण हा फॉर्म आहे गवारीचा. पुढे आहे गाईज भेंडीचा फार्म. सगळ्या भेंड्या लागलेल्या इथे. अच्छा, तर इथे भेंड्या लागलेल्या आहेत बघू शकता. भेंड्याचं झाड तुम्हाला दाखवते. भेंडी आणि गवार. हे गवार आहे आणि हे भेंडी. भेंडी दाखवा ताई. भेंडी आणि गवार सोबतच. कळलं तुम्हाला? नसेल कळलं तर जाऊ द्या. आप पोगोई देखना. तर इथे मी पॉपकॉर्न खाते आणि ते बर्फ आणलाय. बर्फ प्रिपरेशन चालू आहे. इथे आग पेटलेली आहे गाईज. पहिला मी कलेजी पेटा भाजतोय आणि मग त्याच्यानंतर पोपटी लावू. तर मग चला बघत राहा. तर इथे आमचे सोनू भाऊ हवा घालतायत. ते आता आमचं चाललंय कलेजी पेटा भाजणं. तर गाईज बघू शकता इथे मी आता वालाच्या शेंगा धुवत आहे. ही लोक आता चाललेत भांबरूटचा पाला आणायला. तिथे आहे भरपूर. घुंबेल बिंबेल घेऊन निघालेले आहेत सगळीजण भांबरूटचा पाला आणायला. भांबरूट काहीतरी कुछ भी. आलोय तिथे भांबरूटचा पाला काढायला. बघू शकता मी इथे गवार हार्वेस्ट करतोय आम्ही. तुम्हाला दाखवते, थांबा दाखवते. गवार इथे आम्ही हार्वेस्ट करतोय आता गवार. हे बघा, ही गवार आणि ही अशी ही गवार फ्रेश एकदम. गाईज बघू शकता इथे मस्तपैकी आमचा कलेजी पेटा भाजून तयार आहे. इधर सब खाने वाले बैठे हैं. जळा उडला. तर आपण पहिला कलेजी उचलूया. कलेजी आपली फेवरेट. कलेजी नाही, आपला पेठा फेवरेट. इट्स गुड. बनवलंय कोणी? नवरोबानी. एक नंबर. तर गाईज आजची पोपटी आम्ही लावणार आहोत तेलाच्या कॅनमध्ये. तर दाखवते तुम्हाला. पहिला तर आपला अमरूट आला ह्याच्यामध्ये. अमरूटचा एक थर. त्यानंतर शेंगा चांगल्या धुवून घ्या. तर आपला हा खडा मीठ. आणि ओवा मारूया सगळीकडे. परत आपण ह्याच्यामध्ये अमरूट भरू. दाबायचं आहे, जेवढा दाबता येईल तेवढा खाली. अंडी टाकणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण. चिकन हे आम्ही पानांमध्ये बांधून घेतलंय. ड्राय पण टाकणार आहोत. काय? हां, केळीच्या पानाला. लास्ट व्लॉगमध्ये सांगितलंय केळीच्या पानामध्ये बांधलाय म्हणून. पुडी सुटली आमची.
पुडी सुटली तर तिला परत बांधून घ्यायची गाईस, पण सोडायचं नाही यांना, बांधायचा चांगला ना इथे अंड्यांच्या इथे. ओके, आणि परत बांबूट टाकू. चिकन त्याच्यावर. इथे तयारी चालली आहे पोपटी लावायची आणि पोपटी भरून झालेली आहे आणि आता त्याला करतोय पलटी. इथे पेटवतायत आता पोपटी. स्ट्रगल चालू आहे कारण की पोपटी लवकर पेटत नाही. सो आता पेंडा नाही आहे, कारण की पेंडा असतं तर लगेच पेटली असती, पण पेंडा नाही आहे. आणि ताई बसल्या आहेत इथे आणि इथे आम्ही पोपटी लावतोय आणि इथे सोनू भाऊ गेलेत पेंडा गोळा करायला. ही आमची पोपटी आणि आम्ही 5 जणांनी लावलेली आहे पोपटी. ते 5 जणांची तोंडं बघा, 1 2 3 4 आणि मी 5. बाकी कोण नव्हते ते पोपटी लावायला. हो, ते दोघं नाही आहेत. हां, दोघं नाही आहेत, दोघं गेलेत बाहेर. चला गाईस, का आपण आज कोंबड्याचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. बेबी कोंबडा. बोलशील काहीतरी कोंबड्या? काहीतरी बोल. अरे मी नाही बोलतोय. बोल घे, बोल 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 बोल. मी नाही नाही बोलतोय. नॉट इंटरेस्टेड. कुत्रा आलाय तो बघ, ती बघ गेली. गेट उघडा आहे ना, कुत्रा आला गावात आणि हे खातात नंतर. बोल ना बाबा, बोल बोल. काय नाही, तुला कोण नाही बघा, सगळे ऑडियन्स तुझी फॅन झालेली आहे आता. बोल बोल, बिंदास बोल बोल. नॉट इंटरेस्टेड गाईज. नाही बोलणार आहे तो. नाही बोलणार ना, नाही बोलणार ना. की बोलणार आहेस सांग. हां, बोलणार आहेस का? बोल घे. वाइंड मफ आता तुझ्यामध्ये घुसू का? नाही ना, बोल बोल. मी माईक काढल्यावर हा क्याव क्याव करायला लागतो गाईज, नाही तर असं बघा. तर हा बघा बघितलं. तर चला आपण त्याच्या खोट्यामध्ये सोडूया मम्मीकडे त्याच्या. चला, का बाजूला पोपटी होतच आहे. तर इथे झाले आहेत आमची पोपटी. ला 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 ला. तर गाईज इथे बघू शकता, करपलेले नाही ते, खालच्या थोड्याशा करपतातच ना, वरच्या नाही करपल्या ना आपल्या. आणि सोनूबाईंनी बऱ्यापैकी. अरे माझं केळ्याचं पान मधलं आहे. कुठे केळाचं पान? इथे आहे. हे काय आहे काय? आणि अशा रीतीने सोनूबाई 5 झालेले आहेत. इथे चालू आहे आता आमचं चायनीज पार्टी. पोपटी खाऊन झाली, आता सगळेजण चायनीज खात आहे. सो गाईज, दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. सो व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करून जा. कमेंट सेक्शनमध्ये सांगा की व्लॉग कसा वाटला आणि शेअर करा. जर तुम्ही नवीन व्ह्यूवर असाल व्हिडिओचे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर जास्त सबस्क्रायबर होऊ द्या आपले. असेच चांगले व्लॉग मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तवर स्टे हॅपी, स्टे सेफ अँड भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.